कार्यक्रमातील 9वा क्रमांक जो आहे तो नंदादीप विद्यालय पर्यावरण गीत आहे. दहावा क्रमांक सन्मित्र मंडळ विद्यामंदिर गोरेगाव समूह गीत संस्कृत देशभक्तीपर गीत. सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत का इथे? सर्वात प्रथम सन्मित्र मंडळ नृत्य सादर करणार आहेत. दुसरा कार्यक्रम नंदादीप विद्यालय समूह गीत स्वतंत्र का अमृत उत्सव. तिसरं सुद्धा समूह गीतच आहे. अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूल एक तुतारी द्या मज आणुनी. चौथा क्रमांक आशाताई गवाणकर प्राथमिक शाळा कुमार श्रेयस काटे सादर करणार आहे. पाचवा क्रमांक सन्मित्र मंडळ एकपात्री अभिनय मी सावित्रीबाई फुले बोलते. सहावा क्रमांक अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूल एक बाग है ये दुनिया हे समूह गीत सादर करणार आहे. सातवा क्रमांक अभि गोरेगावकर समूह गीत हमें गीत गगना गाशू. आठवा क्रमांक आशाताई गवाणकर प्राथमिक शाळा कुमारी मधुरा कदम ही परफॉर्म करणार आहे. नववा क्रमांक पुन्हा समूह गीत आहे पर्यावरणावर आधारित नंदादीप विद्यालय. दहावा क्रमांक सन्मित्र मंडळ समूह गीत संस्कृत देशभक्तीपर गीत सादर होणार आहे. 11वा क्रमांक आहे आशाताई गवाणकर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ सायली घाग मॅडम परफॉर्म करणार आहेत. आणि 12वा क्रमांक नंदादीप विद्यालय एकपात्री सादरीकरण होणार आहे. असे एकूण 12 कार्यक्रम इथे सादर होणार आहेत. थोड्याच वेळात आपण सुरुवात करणार आहोत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. मराठी अभ्यास केंद्र आणि अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सहयोगी संस्था आणि सहयोगी शाळा यांच्या एकत्रित प्रयत्नाने सुजाण आणि सजग पालकत्वासाठी मराठी पालक महासंमेलन आज येथे साजरे होत आहे. यांच्यातर्फे आत्ता जो कार्यक्रम सुरू आहे तो म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यार्थ्यांमध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून शाळेमध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो. मित्रांनो, तुम्ही माझे सगळे मित्रच आहात बरं, बालमित्र. मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान. भजन, कीर्तन, भारूड हे सर्व ऐकून हरपून जाते भान. काना मात्रा वेलांड्यांचे मिळाले आहे वाण.
साहित्य आणि इतिहासालाही आहे खूप मान. अशा मराठी भाषेचा बाळगूया आपण सर्वांनी अभिमान. आपली जी भारतीय संस्कृती आहे, या संस्कृतीनुसार कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ईश्वराला वंदन करून आपण करत असतो. मग घरातलं छोटं कार्य असू देत, मोठं कार्य असू देत, शाळेतलं कोणतंही कार्य, ही प्रथम आपण गणेश वंदनाने घेतो. या ठिकाणी मी सन्मित्र मंडळ विद्यामंदिर गोरेगाव पूर्व येथील गणेश नृत्य सादर करण्यासाठी विद्यार्थिनींना आमंत्रित करते आहे.
10वीत आहेत आणि आता डिसेंबर सुरू आहे. खरं म्हणजे त्यांना वेध लागले आहेत बोर्डाच्या परीक्षेचे, पण तरीसुद्धा त्यांनी 2 दिवसात तयारी करून सादरीकरण केलेलं आहे. खरंच खूप सुंदर सादरीकरण झालं आहे. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. आणि तुमच्या सर्वांकडून आपण त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांना बोर्डाची जी आपली 10वीची SSC बोर्डाची परीक्षा आहे त्याच्यात खूप यश मिळू देत असं मी तुमच्या वतीने जाहीर करते. यानंतर दुसरा कार्यक्रम जो आहे तो म्हणजे नंदादीप विद्यालय समूहगीत सादर करणार आहेत. स्वतंत्रता अमृत उत्सव त्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झाली आणि हा अमृत महोत्सव आपण सर्व शाळांनी अगदी उत्साहाने साजरा केला होता. या वैभवशाली अशा 75 वर्षांच्या वाटचालीत अनेक चढ उतार आपल्या देशाने अनुभवले. आपला देश 1,30,00,000,000 नागरिकांच्या आशा, आकांक्षा, स्वप्न डोळ्यात घेऊन वाटचाल करत आहे. या 75 वर्षांच्या वाटचालीत आपला देश जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. एक एक पायरी अजूनही आपण चढत आहोत. यासाठी 75 वर्षात अनेक लोकांनी विविध क्षेत्रांनी दिलेल्या योगदानाचा खूप मोठा वाटा आहे. अमृत महोत्सवाचा हा सोहळा संपन्न होत असतानाच चांद्रयान 3 घेतलेली भरारी हा या सोहळ्याला लाभलेला अभिमानाचा क्षण आहे. आपण एक घोषणा देऊया का? तुम्ही मला साथ देणार आहात? तोपर्यंत त्यांचीही तयारी होते. भारत मातेचे सेवक आम्ही, तिरंग्याचे रक्षक आम्ही. मी म्हणेन भारत मातेचे सेवक आम्ही. तुम्ही काय म्हणणार आहात? आहात ना रक्षक? भावी रक्षक. अपना
फार सुंदर, खूपच सुंदर. अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूल मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी म्हणजेच केशवसूत हे त्यांचं टोपण नाव. त्यांचं पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. हे मराठी कवितेचे युगप्रवर्तक आहेत. त्यांनी 19व्या शतकाचा मनोधर्म जाणला होता, आत्मसातही केला होता. म्हणूनच ते कवितेचे युगप्रवर्तन करू शकले. नव्या शिपायाचा बाणा पत्करून त्यांच्या कवितेने व्यक्तिस्वातंत्र्याची, समतेची, क्रांतीची, नव्या मनूची तुतारी फुंकली. आधुनिक मराठी कवितेत केशवसुतांचा मान हा पहिला आहे. त्यांनी रूढी, परंपरा, ग्रस्त जग उलटून टाकण्याचा, समानतेची वागणूक देण्याचा आपल्या कवितेचा युगधर्मच आहे असे मानले होते. केशवसुतांनी इंग्रजी कवितांचे अवलोकन करून कवितेविषयी नवी दृष्टी स्वीकारली व ती मराठीमध्ये रुजवली. केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे. आपल्यासमोर आता तुतारी, एक तुतारी द्या मज आणुनी सादर करणार आहेत अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूल, गोरेगाव पश्चिम. समूह गीतातले विद्यार्थी, त्यांची नावं मी वाचते. हे विद्यार्थी 5वी ते 9वीचे आहेत. अंतरा शैलेश गुहागरकर, रुची प्रसन्ना मोहिते, सिद्धी धर्मेश धावरे, रिद्धी धर्मेश धावरे, सृष्टी सचिन पाटील, चैताली दिनेश पांचाळ, अस्मी दीपक महाजन, अर्णव मनोजकुमार सामंत, सार्थक दिनेश पांचाळ, सृष्टी नंदकुमार पवार, वैदेही महेंद्र कालप आणि वाद्याची साथ देत आहेत त्यांचे शिक्षकच आहेत महेश सावंत सर कॅसिओवर आणि आदित्य पालकर ढोलकी तबला वाजवणार आहे.
तुझा कन्या तन्मंडावर तन्मंडावर शूरानो या करा करा रे समतेचा ध्वज उंच धरा रे शूरानो या करा करा रे समतेचा ध्वज उंच धरा रे नीतीची द्वारी पसरा रे नीतीची द्वारी पसरा रे नीतीची द्वारी पसरा रे नीतीची द्वारी पसरा रे तुतारी छाया सुराबरोबर तुतारी छाया सुराबरोबर एक तुतारी द्या एक तुतारी द्या मज आणली फुकीन मी जी स्वप्राणाने फुकीन मी जी स्वप्राणाने वेदून टाकीन सगळी गगने वेदून टाकीन सगळी गगने दीर्घ जी छाया अशी तुतारी द्या मज आणली अशी तुतारी द्या मज आणली अशी तुतारी द्या मज आणली वा वा, खूप सुंदर. कुमार श्रेयस काटे हा इयत्ता 4थीमध्ये शिकणारा विद्यार्थी, त्याचं असं म्हणणं आहे की आपण नैसर्गिक साधनसामग्रीचे हानी करतोय, पण शाळेत आपण नागरिकशास्त्र विषय शिकतोय आणि या विषयावरच तो आपले मत मांडणार आहे. ऐकूया तर कुमार श्रेयस काटे. नमस्कार, माझे नाव श्रेयस सुभाष काटे. मी आत्ता 4थीत शिकतो. आज मी तुमच्यासमोर सादर करून दाखवणार आहे एक स्वगत. लेखक आनंदाई नाईक. ऑफ होता शाळेत आज तास गणिताचा, दुसरेच सर वर्गात आले म्हणाले काहीतरी वाचा. गडबड गोंधळ करायचा नाही, कोणी बडबड करायची नाही, प्रश्न पडू द्यात कुठलेही, मला उत्तर विचारायचं नाही. नाही म्हणजे नाही. नागरिकशास्त्राचं पुस्तक काढा, त्यातला वाचा धडा, पाठ करायला लावीन नाहीतर 27चा पाढा. पाणी वाचविले पाहिजे अशी पहिली ओळ वाचली आणि आमच्या घरची सकाळ डोळ्यांसमोर आली. ताई घासते दात सोडून बेसिंग मधला नळ, बाबा करतात दाढी आणि पाणी वाहतय खळखळ. ताजं पाणी पाहिजे, ताजं पाणी पाहिजे म्हणून आई होते भरलेला अर्धा घडा. शाळेत मात्र शिकावाच लागतो नागरिकशास्त्राचा धडा. सामाजिक स्वच्छता राखा अशी दुसरी ओळ वाचली आणि आठवलं आजी खिडकीतून टाकते खाली खुत्तावरी. रस्त्यात टाकला कचरा तर एवढं काय झालं, घरामधून बाहेर काढलं तेवढं पुरे झालं. तंबाखूच्या पिचकाऱ्यांचा रस्त्यातच असतो सडा, शाळेत मात्र शिकायचाच असतो नागरिकशास्त्राचा धडा. ट्रॅफिकचे नियम पाळा अशी तिसरी ओळ वाचली, पण एक नियम मोडला की काय फरक पडतो. सिग्नल बिग्नल मानत नाही वे बिंदास्त झेब्रा क्रॉसिंग वरती, एका मोटरसायकल वर तिघे वरती. जर कोणी बोललं तर भांडण आणि शिव्या, लहान मोठे न बघता मुक्तपणे द्याव्या. लहान मोठे न बघता मुक्तपणे द्याव्या. ट्रॅफिक जाम झालं चालेल, शाळेला उशीर झाला चालेल, ॲक्सिडेंट झाला चालेल, ॲम्ब्युलन्स वेळेवर पोचली नाही चालेल, हॉर्न वाजवून मात्र झालाच पाहिजे राढा. कशाला शाळेत शिकायचा मग नागरिकशास्त्राचा धडा. खरं तर नागरिकशास्त्र 100 मार्कांचा हवा, मोठ्यांनी त्या छोट्यांपर्यंत सहज पोचवून द्याव्या. माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही एवढंच असतं नागरिकशास्त्र, बाकी काही नाही. मोठ्यांनी जर वागणुकीतून घालवून दिला धडा, कशाला शाळेत शिकायचा मग नागरिकशास्त्राचा धडा. कशाला शाळेत शिकायचा मग नागरिकशास्त्राचा धडा. धन्यवाद.
जोरदार टाळ्या, खरोखर अगदी वास्तवता त्याने उभी केलेली आहे. यानंतर सन्मित्र मंडळ विद्यामंदिर गोरेगाव पूर्व एकपात्री सादरीकरण करणार आहे. कुमारी केतकी हरीश जोशी ही इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. एक भारतीय समाज सुधारक, शिक्षणतज्ज्ञ, कवयित्री, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. आपल्या पतींसोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 1948मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना त्यांनी केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. सादर करत आहे लक्ष्मी सावित्रीबाई फुले. मी आजची सावित्री, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंमुळेच मी आज इथे तुमच्या समोर उभी आहे. पण सुमारे 200 वर्षांपूर्वी स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादा होती. तिला घराच्या उंबरठ्याबाहेर पडण्याची सुद्धा परवानगी नव्हती. ती घरातील एक शोभिवंत वस्तू समजली जायची. शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो हे महात्मा फुले यांनी जाणले होते. स्त्री शिक्षणाच्या याच कार्यात सावित्रीबाईंनी व महात्मा फुलेंनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्यामुळेच महिलांमध्ये आज प्रगती दिसून येत आहे. मी आजची सावित्री माझ्या मनातील भावना व्यक्त करू इच्छिते. स्वातंत्र्यपूर्व काळात सावित्रीबाईंना अनेक संकटांशी सामना करावा लागला. तसेच काहीसे माझ्यासारख्या सावित्रींच्या वाट्याला आले आहे असे खेदाने बोलावेच लागेल. आज शिकलेला समाज असून देखील अशिक्षित लोकांच्या पलीकडे वागत आहे. जन्माला येणारी मुलगी असेल तर तिचे गर्भ पोटातच संपायचे पातक शिकलेला समाज करताना पाहून खूप दुःख वाटते. मुलगा हवा या हट्टापायी अनेक मुलींचे गर्भ खुंडणाऱ्याला काय म्हणावे. भारत सरकारने स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदा केल्यामुळेच आज त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. फार कष्टाने आम्ही मुलींसाठी शाळा तयार केली. आज इथे उपस्थित महिला व पुरुषांना माझी एकच विनंती आहे की मराठी शाळा वाचवा. आपल्या मुलामुलींना मातृभाषेतून शिक्षण द्या. मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही आपल्या मुलामुलींना मातृभाषेतून शिक्षण देऊन आपल्या मुलामुलींचे भविष्य उज्ज्वल साकार कराल. धन्यवाद. यानंतर सादरीकरण आहे ते म्हणजे अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूल या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. समूह गीत लवकर यायचं आहे पुढे. एक बाग है ये दुनिया, कारण मगाशी मी क्रम सांगितले होते. एक सादरीकरण झालं की दुसऱ्या विद्यार्थ्यांनी लगेच येऊन उभं राहायचं आहे. ओ
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच सुंदर. यांचाच पुढील कार्यक्रम आहे समूहगीत. रंग रूप वेश भाषा जरी अनेक असल्या तरी आम्ही सारे भारतीय एक आहोत, हेच त्याच्यातून त्यांना दाखवून द्यायचं आहे. पुढील जी समूहगीत आहे हे गुजराती भाषिक आहे आणि याचे बोल आहेत, हमे गीत गगना गाशू. हे एक आनंद गीत आहे, आनंद व्यक्त करणारं. गीत गगनना गाशू रे आम्ही गीत मगनमा गाशू. आम्ही गीत गगनना गाशू रे आम्ही गीत मगनमा गाशू. कल कल कूजन सुनी पूज शोतमे अरे छे आशू. कल कल कूजन सुनी पूज शोतमे अरे छे आशू. અમે ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. અમે ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. સૂર્ય ચંદ્રને દિયો હોલવી ધારો નવલખ તારા. હથેલી આડી રાખી રોકો વરસતી જલધારા. સૂર્ય ચંદ્રને દિયો હોલવી ધારો નવલખ તારા. હથેલી આડી રાખી રોકો વરસતી જલધારા. હે અમે સૂર સરિતમાં ગાશું. અમે ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. અમે ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. पंखी मात्र ने मुनिगत आवो चुप करी दो झरना. पुरो बेड़ी मारी हृदय हृदयवर नर्दना प्रभु चरणा. पंखी मात्र ने मुनिगत आवो चुप करी दो झरना. पुरो बेड़ी मारी हृदय हृदयवर नर्दना प्रभु चरणा. हे अमृतमुखी मोकला गाशू. અમે ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. અમે ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. કલ કલ પૂજન સુણી પૂજશો તમે અરે છે આશુ. કલ કલ પૂજન સુણી પૂજશો તમે અરે છે આશુ. અમે ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. અમે ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. અમે ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. અમે ગીત ગગનના ગાશું રે અમે ગીત મગનમાં ગાશું. खूप सुंदर, खूप सुंदर. कारण तीनही समूहगीतं खूप सुंदर झाली आणि यामागे या विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे परिश्रम दिसून येतात. यानंतर जसं श्रेयसने मगाशी वास्तवता मांडली त्याचीच त्याच शाळेतली आशाताई गवाणकर प्राथमिक शाळा कुमारी मधुरा कदम या विद्यार्थिनीला पाण्यावर, पाणी हा विषय घेऊन तिला आपले विचार मांडायचे आहेत. यानंतरचं सादरीकरण आहे समूहगीत पर्यावरण
पर्यावरणावर आधारित आहे नंदादीप विद्यालय. विद्यार्थी तयार राहतील. माझे नाव मधुरा संजय कदम. मी इयत्ता 3री शिकते. दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्त्व आहेच, पण वाक्यप्रचारांमध्येही पाणी स्वतःचे अस्तित्व कसे दाखवते ते पाहू. पृथ्वीवरील राहणाऱ्या सजीवांना जगण्यासाठी हवे व्यतिरिक्त पाणी, जीवन जगण्यासाठी लागणारी एक रक्तवाहिनी म्हणजेच पाणी. पृथ्वीवरील तापमानात एकाच वेळी द्रव, घन, वायू अवस्थेत सापडते ते पाणी. पृथ्वीवरील झरे, ओहळ, तलाव, नद्या, समुद्र, धरणे, विहीर एवढेच काय, टाक्यांमध्ये साठवले जाते पाणी. जीवन म्हणजेच पाणी आणि पाणी. पाणी कुठे नाही. नदीत पाणी, समुद्रात पाणी, हवेत पाणी, ढगात पाणी, झाडात पाणी, भाजीत पाणी, रक्तात पाणी, काळजात पाणी, डोळ्यात पाणी, नाकात पाणी, तोंडात पाणी. शरीराच्या 70% भागात पाणीच पाणी. आई बाबा रागवले की लगेच डोळ्यात येते पाणी. गरमागरम वड्यासोबत लसणाचा ठेचा खाल्ला की नाकात येते पाणी. जिलेबी, गुलाबजाम, वडे, पुरणपोळ्यांच्या वासाने तोंडात येते पाणी. पावसाळा संपत आला तरी पाऊस न झाल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पळते पाणी. आणि पिके करपू लागली की होते काळजाचे होते पाणी पाणी. आजकालच्या महागाईच्या काळात आई वडिलांना मुलांना वाढवताना करावे लागते रक्ताचे पाणी. आणि प्रत्येक वेळी आपल्या आनंदावर सोडावे लागते पाणी. महाराजांनी तलवारीच्या सामर्थ्यावर शत्रूला पाजले पाणी. क्रांतिकारांनी इंग्रजांच्या तावडीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी आपल्या घरदारावर सोडले पाणी. 1857च्या लढाईत झाशीच्या राणीने इंग्रजांना दाखवले पाणी, पण फंद फितुरीने तिच्या प्रयत्नावर पडले पाणी. प्रत्येक भारतीय तरुणामध्ये लात मारीन तिथे पाणी काढीन असा आत्मविश्वास असला पाहिजे. शिवाय परिस्थितीचे पाणी नीट जोखता आलं पाहिजे. हल्ली धावपळीच्या युगात माणसांचे जीवन बनले आहे अळवावरचे पाणी. राहुलला कितीदा सांगितले जंक फूड खाऊ नको, तरी पालत्या घड्यावर पाणी. आणि करोना काळात काही लोकांची अडवणूक करून काहींनी पैसा कमवला, तोही पाण्यासारखा. काही राजकारणी स्वतःची मती विकून स्वतःच्या हितार्थ पितात दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी. आणि म्हणूनच राजकारणात म्हणावेसे वाटते, तळे राखीतो पाणी चाखी. काही लोक राजकारणात पडत नाहीत. कारण त्यांना पाण्यात राहून माशाशी वैर करायचे नसते. मोठ्या उद्योगपतींच्या घरात लक्ष्मी भरते पाणी. कित्येकदा मनात काऊर वाजते, मी हे करू की नको करू, पण पाण्यात पडल्याशिवाय आपल्याला पोहता येत नाही. निसर्गाची किमया ही न्यारीच आहे, ती पदोपदी आपल्याला अनुभव देतच असते. म्हणून म्हणतात देवाची करणी आणि नारळात पाणी. आणि हो, पाणी मधल्यानीची वेलांटी पहिली केली की पाणीचा अर्थ उदक, तोय, नीर, जल, जीवन न राहता बनतो हात. आता हेच पाणी वाचवतील पाणी अशी आशा धरून भविष्यात डोळ्यात येणार नाही पाणी अशी आशा धरूया. शेवटी कुणीतरी भूमातेची भूमिका मांडत म्हटलेच आहे की निसर्गाने दिल्याशिवाय भांडं भरता येत नाही. विनाकारण सांडू नका, पाणी तयार करता येत नाही. इतकेच लक्षात घेऊन शक्यतो पावसाळ्यात पाणी साठवण्याचा प्रयत्न करूया. आणि जेव्हा शक्य असेल या पाणी कपाती करून पाहूया, नाहीतर पाणीच कपात पाहिजे वेळ. धन्यवाद. यानंतर पर्यावरण गीत सादर करण्यासाठी नंदादीप विद्यालयाचे समूह गीत विद्यार्थिनी इथे येणार आहेत. पर्यावरण दरवर्षी आपण 5 जून हा पर्यावरण दिन साजरा करतो. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध सप्ताह घेतो, कार्यक्रम आयोजित करतो. पर्यावरण व मानव यांचे अतूट असे एक नाते आहे. नैसर्गिक पर्यावरण हा सजीवांसाठी अनमोल ठेवा आहे. पुढील पिढ्यांसाठी व्यवस्थित जतन करून ठेवणे गरजेचे आहे, नव्हे तर ती आपली महत्त्वाची एक जबाबदारी आहे. मानवाच्या अति हव्यासापोटी निसर्गाचा ऱ्हास होत आहे.
त्यालाच आपण विकास म्हणतो. परंतु आपल्याला हे कळत नाही की आपण विकासाच्या नाही तर विनाशाच्या दिशेने चालत आहोत. ऐकूया तर समूहगीत ऐक माणसा हाक तू झाड. ऐक माणसा हाक तू झाडांची, ऐक माणसा हाक तू झाडांची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची. ऐक माणसा जग सुंदर देखणी शाळा, झाडावेलींचा फुलवी मळा, प्रदूषण रोखण्या पळा, मग धरणीला विळलळा. जग सुंदर देखणी शाळा, झाडावेलींचा फुलवी मळा, प्रदूषण रोखण्या पळा, मग धरणीला विळलळा. तिच्या कुशीत माया ही ममतेची, तिच्या कुशीत माया ही ममतेची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची. ऐक माणसा सांडपाणी हे बागेत खेळवा, दारी सुंदर फुलबाग फुलवा, गोड सुगंध सर्वांस मिळवा, साऱ्या सुखात घरकुल झुलवा. सांडपाणी हे बागेत खेळवा, दारी सुंदर फुलबाग फुलवा, गोड सुगंध सर्वांस मिळवा, साऱ्या सुखात घरकुल झुलवा. शांती लाभेल संसारी स्वर्गाची, शांती लाभेल संसारी स्वर्गाची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची. ऐक माणसा स्वच्छ हवानी सुंदर पाणी, पक्षी गातील मंजुळ गाणी, वनशी ही जगाची राणी, वृक्षारोपण घ्यावे ध्यानी. स्वच्छ हवानी सुंदर पाणी, पक्षी गातील मंजुळ गाणी, वनशी ही जगाची राणी, वृक्षारोपण घ्यावे ध्यानी. होईल वसुंधरा देखण्या ढगांची, होईल वसुंधरा देखण्या ढगांची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची, पर्यावरणाचं रक्षण करण्याची. ऐक माणसा जन्मा येऊन एक करावे, एका झाडाला जीवदान द्यावे, वनराईचे गुणगान गावे, हिरव्या कुशीत एक रूप व्हावे. संस्कृत भाषेतील हे गीत आहे. संस्कृत ही एक आपली सर्वात प्राचीन भाषा आहे. ती समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या 23 शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. ऐकूया तर संस्कृत भाषेतील गीत सादर करत आहेत सन्मित्र मंडळ विद्यामंदिर. सारे गरे मारे सारे पा मनी सागरे निरे गमका
सुंदर. हे सादरीकरण यशस्वी होण्यामागे आमचे मोहिते सर अखंड परिश्रम घेत असतात. यानंतर आशाताई गव्हाणकर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका. मुलांचं सादरीकरण तर आपण ऐकलंच, दोन्हीही उत्तम बोलले.